बसून शेती करत बरं का, ग्रुपने हवं तू. साहेबांचा सदैव आम्हाला टेक्निकल, तो शेतकरीचा तर काय पोरगा आहे एकदम असा का बरं का. आम्ही झोपेला जाऊ, काही रोग पडला काही का आम्हाला सांगतो, अरे तेवर असा असा झालाय. मग आम्हाला चिंता अशी आहे, आमचा पोषा पण आहे शेतात जात नाही जात बरं का, पण साहेब आधी जातो. नाही मला एकच सांगा, याच्यात ही युरिया ब्रिकेट साठी काय केलं तुम्ही? युरिया ब्रिकेट साठी जे बोला एक जण बोला. युरिया ब्रिकेट जे आहे त्याचे सर युरिया ब्रिकेट आहे ते 60% आहे आणि DAP नाही मला ते काही नको, आणलं कसं? आणलं कसं आम्ही सराफार्मात मग ना काय केलं यांची सर आपण मे महिन्यात ऑर्डर घेतली आणि 2 लाख रुपये यांनी जमा केले, ते आपण सीड फार्मला भरले. मग सगळ्यात अगोदर यांची मागणी आपण दिल्यामुळं आपल्याला ते 2 लाखाचं युरिया ब्रिकेट वेळेत आलं. आणि तिलक व्हरायटी जी आहे तर ही सुद्धा आपल्याला म्हणजे वेळेत दिल्यामुळं यांचं जे रोपाची बचत झाली, उसनवारी जे करायचे रोप कमी पडले तर ते सुद्धा त्यांचं रोपाची बचत झाली. आणि त्याच्यानंतर जे खतं वगैरे आता हे देतात, पहिला डोस दुसरा डोस तो समप्रमाणात पडत नाही. ही गोळी एकदाच खोतली एकसारखी वाढ, नाही तर मग ते युरिया घ्यायला यांना गिरणारा, नंतर हरसूल नंबर लावायचे. मग काही जिथं चांगला युरिया पडला तिथं उंची चांगली, जिथं पडलं नाही तिथं बुटकी. पण हे गोळी खत त्यांनी दिल्यामुळं एकसारखी वाढ. महिला पुढे या बरं का. या ताई या.